सावळ्याची जणू सावळी 25 जानेवारी भागामध्ये ऐश्वर्यवंते ह्या मुलीने त्या फालतू जॉबसाठी जाऊ नये यासाठी कुणाकुणाचं वोटिंग आहे त्याने हात वर करावा. आता तिलोत्तमा, राजकुमार आणि ऐश्वर्या हात वर करते. ऐश्वर्यवंते, नील, मागाशी मॉमनी काय सांगितलं ते विसरलास का? तुझा हात वर नाही झाला. नीलची अजिबात इच्छा नसते पण तो हात वर करतो. बाकीच्यांचे हात खाली बघून तिलोत्तमा शॉक होते. ऐश्वर्या म्हणते, आता कुणाकुणाला वाटतं या मुलीने त्या फालतू जॉबसाठी जावं? चंद्रकांत हात वर करतो. त्याच्या मागे अमृता. राजकुमार तिच्याकडे बघायला लागतो. पण यावेळेस अमृता टचकिमच होत नाही. तिच्यानंतर सोम हात वर करतो. बबलू सगळ्यांकडे बघतो. त्याला काय करावं तेच कळत नाही. पण सावलीची साथ देण्यासाठी तो पण हात वर करतो. ऐश्वर्या म्हणते, ए हॅलो, तू आमच्या घरातला नाही आहेस. नाही म्हणजे तू आमच्या घरामध्ये दिवसभर पडलेला राहतो, इथेच खातो, इथेच राहतो. याचा अर्थ असा नाही तू आमच्या घरातला मेंबर आहेस. बबलूचा चेहरा पडतो. चंद्रकांत म्हणतो, ऐश्वर्या असं नाही आहे. बबलू आम्हाला आमच्या मुलासारखा आहे. आम्ही त्याच्यामध्ये कधीच फरक नाही केला. काय तिलोत्तमा, यावर तुझं काय मत आहे? तिलोत्तमा म्हणते, ऐश्वर्या चंद्रकांत बरोबर बोलतायत. बबलू आम्हाला आमच्या मुलासारखा आहे. त्यामुळे तू त्याचं पण वोटिंग पकड. मी या मुलीसाठी त्याला पर्क नाही करू शकत. ऐश्वर्या म्हणते, मॉम तुम्हाला कळतंय का? 4-4 होत आहेत. तिलोत्तमा म्हणते, होऊ दे ना मग, माझं सारंग आहे ना, तू त्याला फोन कर. पण तेवढ्याच सारंग येत असतो. तिलोत्तमा म्हणते, ऐश्वर्या हे बघ सारंग आला. तो आत येतो. ऐश्वर्या म्हणते, सारंग, भैरवजी आल्या होत्या आणि या मुलीने त्यांना त्या फालतू जॉबसाठी होकार दिला. आता तुझं वोट फायनल असणार आहे, डिसिजन मेकर असणार आहे. त्यामुळे आता तू फायनल सांग, ह्या मुलीने त्या फालतू जॉबसाठी जावं का? भैरवी फोनवर म्हणते, हो हो हो, आपले सगळे कार्यक्रम होतील. ती फोन ठेवते. तारा म्हणते, मॉम हे कसं शक्य आहे? तो निर्णय तिलोत्तमा आंटीवर सोडलाय. मला नाही वाटत त्या सावलीला सोडतील. बघितलंस ना त्या काय म्हणत होत्या? मला नाही वाटत त्या त्यांचा निर्णय बदलतील. भैरवी म्हणते, तारा तू तुझ्या मॉमला ओळखलं नाही अजून. तिलोत्तमाला तिच्या विरोधात गेलेलं अजिबात आवडत नाही आणि सावली तिचा शब्द पाळून नक्की घराबाहेर पडणार आणि ती सगळ्यांच्या नजरेतून पडणार आणि तिलोत्तमा तिला घराबाहेर काढणार. मग सावली येणार तिच्या जुन्या घरी, म्हणजे भैरवीच्या ताब्यात. मारले की नाही एका दगडात 2 पक्षी. पण ताराला मात्र भैरवीचा खूप राग येतो. ती वाकडं तोंड करते. भैरवी म्हणते, बस गाडीमध्ये. तिलोत्तमा म्हणते, सारंगचा निर्णय सगळ्यांना माहिती आहे. आता जाहीर करूया. इथंच संपलं. चला आपल्या रूममध्ये. सारंग म्हणतो, 1 मिनिट आई, मला कुणाच्याही विरोधात जायचं नाही. सावली मनात म्हणते, विठ्ठला, आता माझा शब्द पाळायचा की मोडायचा हे तुझ्या हातात आहे. तिलोत्तमा सारंगला म्हणते, काय रे? सारंग म्हणतो, आई 1 मिनिट. वहिनी तू कसं ठरवलं हे काम फालतू आहे? आता सावली बघायला लागते. सारंग म्हणतो, नाही म्हणजे ह्या जगातील कुठलंही काम फालतू नसतं. हे तू ठरवलं हे काम फालतू आहे. ह्या निसर्गाने किंवा देवाने सांगितलं नाही अमुक काम फालतू, अमुक काम मोठं, असं कुणीही सांगितलं नाही. माणसाने आपल्या डोक्यात भरवलं आहे. तुझ्यासाठी हे काम फालतू असेल, छोटं असेल, पण खरं तर हे काम छोटं नाही आहे. म्हणजे आपण कंपनी चालवतो म्हणजे आपण मोठं झालो का? आपल्या कंपनीत जे प्रोडक्ट बनवतात ते काम छोटं झालं का? एक गोष्ट लक्षात ठेव वहिनी, आपलं प्रोडक्ट बनवलंच नाही ना, ते विकलं नाही जाणार, मग आपला बिझनेस नाही होणार. तो आता बरंच काही बोलतो आणि म्हणतो, वहिनी तू पार्लरची चेन चालवतेस ना, या जगातील बऱ्याच लोकांसाठी ते पण फालतू काम असेल. रूपम कॉस्मेटिकची सून फालतू पार्लर चालवते, लोक असं पण म्हणतील. तो आता ऐश्वर्याला खूप काय बोलतो. तिलोत्तमा शॉकून बघत असते. अमृता आणि सावली स्माईल करून बघत असतात. ऐश्वर्या ते, सारंग ह्या मुलीशी तू माझं कंपॅरिझन करतो? सारंग म्हणतो, माणसामध्ये कसली आली तुलना? कुणी माणूस छोटं नसतं, कुणी मोठं नसतं. तिलोत्तमा म्हणते, बास ना, इथे आपण वाद घालायला नाही बसलो. तुझं मत काय आहे ना ते सांग. सारंग म्हणतो, माझं हेच मत असेल. सावलीची जर इच्छा असेल हे काम करायची तर ती करू शकते. तिलोत्तमा रागाने उठते आणि म्हणते, झालं झालं ना. ती आता निघून जाते. नील येतो आणि सारंगच्या हातात हात देतो. नंतर चंद्रकांत. सगळे निघून जातात.
सारंग सावलीकडे बघतो आणि सावली स्माईल करून सारंगकडे बघत असते. ती आता किचनमध्ये जाते आणि विठ्ठलाला हात जोडते आणि म्हणते, सारंग सरांनी माझा शब्द पाळला. तेवढ्यात सारंग येतो आणि सावली मागे बघते आणि म्हणते, काही पाहिजे होतं का? सारंग म्हणतो, नाही मी मुद्दामच आलो. तुला ते काम करायचं असेल तर तू करा. ती आता स्माईल करते आणि मान हलवते. तो एवढंच सांगायचं होतं. तो आता जातो तिलोत्तमाकडे. ती खूप रागात असते. सारंग म्हणतो, आई काय झालं? तो आता बरंच काही बोलू म्हणतो, अगं आपण तिचं स्वातंत्र्य हिरावून घेतो आणि कुठल्याही व्यक्तीचं स्वातंत्र्य हिरावून घेणं हे योग्य नाही आहे. सारंग तिलोत्तमाला समजायचा खूप प्रयत्न करतो. तिलोत्तमा म्हणते, सारंग तुझ्यामुळे माझा पराभव होतोय आणि त्या मुलीमुळे. सारंग म्हणतो, आई काय बोलतेस? माझ्यामुळे तुझा पराभव आणि आपल्या नात्यात कसं शक्य आहे? दोघांमध्ये बरंच काही बोलणं होतं. सारंग म्हणतो, आई मला असं वाटतं आपण सगळ्यांनी तिची माफी मागायला हवी. तिलोत्तमा म्हणते, माफी मी आणि त्या मुलीची? काय बोलतो सारंग? हे बघ, तुला मागायची असेल तर जा आणि माग. सारंग म्हणतो, आई तू पण माफी माग. तिलोत्तमा म्हणते, चल जा 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 आता तू इथून. आता सारंग पण मागे पुढे बघत नाही आणि निघून जातो. तो त्याच्या बेडरूममध्ये बसलेला असतो. सोहम आणि बबलू जातात. बबलू म्हणतो, दादा जरा बोलायचं होतं. सोहम म्हणतो, नाही म्हणजे तू जे म्हटला ना माफी मागायची ते बरोबर आहे. आणि तुला माहिती आहे का, आज ऐश्वर्या वहिनीने सावली वहिनीला सगळी लादी पुसायला लावली. सगळं घर साफ करून घेतलं. बिचारीने एवढं मोठं घर एकटीने पुसून काढलं. हे ऐकल्यानंतर सारंगचे डोळे लाल होतात. सो म्हणतो, दादा आम्ही माफी मागतो. आमचं काय, आम्ही जाणार आणि सावली वहिनीची लगेच माफी मागणार. पण आम्हाला वाटतं तू तिच्याकडे जावं आणि माफी मागावी. सावली तिच्या पायाला तेल चोळत असते. सारंग जातो आणि तिला म्हणतो, काय झालं, पाय दुखतात? सावली हो म्हणते. तो म्हणतो, हे घे, ही क्रीम आहे, घे. सावली हातात घेते आणि क्रीमकडे बघत असते. सारंग म्हणतो, लाव पायाला, बरं वाटेल. सावली स्माईल करते आणि मान हलवते. सारंगला सोहमचं बोलणं आठवतं. आपण तिची माफी मागायला हवी. आम्ही काय जाणार आणि लगेच सॉरी बोलणार. पण तू जाऊन सॉरी बोलला तर तिला खरंच बरं वाटेल. तो सावलीला म्हणतो, आणि ते? सावली म्हणते, काय? तो म्हणतो, काही नाही, पाणी. पाणी घेतो आणि प्यायला लागतो. तो आता शांत होतो. सावली म्हणते, तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं ना? तो म्हणतो, नाही नाही, ते माझं माझं. तू मलम लाव आणि झोप, बरं वाटेल. सावली मान हलवते. तो निघून जातो. सावली विचार करून स्माईल करते आणि मलम लावायला लागते. सारंगच्या प्रेमळ वागण्याने ती खूप खुश होते. तर तुम्हाला आवडेल का सावली आणि सारंगचं प्रेम बघायला? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.